बहुत ही बहुत शुभकामनाएं। अली खान की तरफ से अगर नवाब अहमद अगर एक बाउंड्री रुकाते हैं तो 500 रुपए का पारितोषिक आया है अली खान की तरफ से। जो भी दर्शक है, अगर दर्शक का यहां पे भी प्राइज मनी है, आपको अगर आपका नाम आता है, लकी ड्रॉ में, तो आपको एक ऑल स्टार की तरफ से एक टी शर्ट गिफ्ट दिया जाएगा। अभिषेक बांदेकर के हाथ में बुक है, आपका नाम दर्ज कराइए। लकी ड्रॉ निकलेगा, उसमें से एक लकी विनर को ऑल स्टार की तरफ से टी शर्ट प्रेजेंट किया जाएगा। चलो बैक टू द मैच, स्ट्रेटेजी इज ऑन। 5 ओव्हर का मैच। सलमानच्या बॅटची लेमन कट घेऊन चेंडू चाललाय नवाबकडे आणि बाउंड्री रोखली आहे। अलीने जे प्राइस लावलं होतं 500 रुपयांचं, यावेळी मात्र नवाबला द्यावं लागणार आहे। डिजिटली किंवा कॅश मध्ये आम्ही सर्व प्रकारच्या ट्रान्झॅक्शन रिसीव्ह करतो, आपण पाठवून द्यायचे। अली, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर। साहिल पराते कॅप्टन ऑफ द आरव 11 मैदानाच्या आतमध्ये, आणि समोर आहे कॅप्टन ऑफ द रुद्र 11 मिस्टर एबी बेबी 17 नंबर जर्सी। कॅप्टन वर्सेस कॅप्टन, यावेळी मात्र हवी ठरतोय अक्षय भोसले। और शानदार रैपिड डिलीवरी, रॉकेट के पेस से आती हुई, कुछ समझ नहीं पाए वहां पे अक्षय भोसले। डबल पेस से ये डिलीवरी, पिचिंग होके जो पेस पकड़ा है, शानदार गेंदबाजी यहां पे। वापसी साहिल पराते की तरफ से 5 गेंदों में 8 रन खर्च करके बेबी एबी। एक और खर्राब गेंद यहां पे भेज दिया है सीमा रेखा पार, आता हुआ एक कुडकर मागच्या मॅचचा सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द हिरो। यावेळी मात्र त्याच प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, परंतु समोर सलमानचं आव्हान असेल। बॅटची लिडिंग एज घेण्याचा प्रयत्न, परंतु वाईड ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न। WID ही वाईड येतोय अवांतरच्या स्वरूपात। पहिला चेंडू अक्षयकडनं पाहिला, 15 धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर। पाहिलं तर फायनल मध्ये 5 ओव्हरचा सामना असेल। 5 ओव्हर मध्ये निदान 70-75 धावा बनल्या तर मजा येणार आहे। बॅटची कट घेतल्यानंतर साहिलने केलेली कमाल धमाल बेमिसाल कामगिरी माघारी परततोय।
अडचणीत संघ सापडल्यानंतर मोठे फटके मारण्यासाठी जाणारा खेळाडू हळूहळू मैदानाच्या आतमध्ये येताना संघ कुठेतरी सापडलाय अडचणीत. पहिला गडी गारद झालाय. सलमान सारखा चांगला खेळाडू माघारी परतल्यानंतर गोलंदाज अक्षय कुडकरने केलेली कमाल. आणि आता आव्हान असेल अक्षयच्या समोर नूर मोहनचं, कारण मागच्या मॅच मध्ये त्याने जादू दाखवली आपल्या बॅटची. याही मॅच मध्ये कमाल दाखवावी लागेल. फायनलचा हा सामना अक्षय साठीचा हा चेंडू, अक्षयने टाकलेला चेंडू नूर साठीचा बॅटची हलकीच कट घेतल्यानंतर मात्र चेंडू चाललाय फाईन लेग शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एकच धाव, स्ट्राइक रोटेट होते. आता मात्र पाहिलं तर एबीला अक्षय भोसले स्ट्रायकिंग एंडला. अक्षय कुडकर वर्सेस अक्षय भोसले. अक्षय वर्सेस अक्षय बॅटल कोण जिंकणार हे पाहण्या योग्य अंतिम फायनलचा हा मुकाबला आपण पाहतोय. दोन चेंडू समाप्त, तिसरा चेंडू प्रगतीपथावर. अक्षय साठी हा चेंडू अगदीच पॉइंटच्या क्षेत्रात खेळून काढलाय. फंबल होतोय क्षेत्ररक्षक तिथे, मात्र चेंडू जबरदस्त अडवलाय मानवने. एकच धाव घेतली गेली. बघता बघता थोडासा फंबल झाला होता. अगदीच इन्स्ट्रक्शन येत आहेत अक्षयकडनं की थोडंसं थांबून पकडायचंय. फायनलचा हा सामना अभी नाही तो कभी नाही. आणि यासाठी मात्र नूर मोहन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. नूरच्या बॅट मधनं जर आता नूरला जर सूर भेटला ना तर मॅच मध्ये मजा येणार. आणखी हाय व्होल्टेज सामना होईल. नूरच्या बॅट मधनं आणखी एक जबरदस्त मारलाय सूर. चेंडूलाच पाठवलंय दूर 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 दूर. बेहतरीन स्ट्रोक, एक और स्ट्रोक आता हुआ, पर सिर्फ एक रन से ही संतुष्टि होनी पड़ेगी यहाँ पे. यहाँ पे एक अनाउंसमेंट है महाकाल स्पोर्ट्स की तरफ से. मिथिलेश पाठक जी इनकी तरफ से वापस से एक बार अगस्त एंड में एक बड़ा टूर्नामेंट, रबर टूर्नामेंट ऑर्गेनाइज करने वाले हैं. ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट रहेगा ये. महाकाल स्पोर्ट्स की तरफ से ये ऑर्गेनाइज होगा. एंड ऑफ द अगस्त ऑल इंडिया ओपन रबर बॉल टूर्नामेंट इसी ग्राउंड पे. और हम सबके बीच में माननीय उद्योजक और हमारे हिंदुस्तान देश को ब्राजील में वॉलीबॉल में गोल्ड मेडल दिलाने वाले परशुराम क्षीरसागर जी, इनका हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. वड़ा गणेश उर्फ वड़ा, उनसे निवेदन करूंगा कृपया करके स्टेज के ऊपर विराजमान होइए. गणेश उर्फ वड़ा. और देखिए आपके स्वागत में आया हुआ एक कनकनीट षटकार 6 रनों के लिए. पाहिलं तर सलमान माघारी परतला. त्यानंतर मात्र एबी आणि नूर मोहन मैदानाच्या आतमध्ये अगदी काहूर माजवताना आपण पाहतोय. 5 षटकांचा हा महा अंतिम मुकाबला. मान्सून धमाका लीग 2026 पर्व पहिलं. आणि या पर्व पहिल्याचं काय दिमागदार सोहळा आपण पाहतोय. हा फायनलचा हा सामना प्रेझेंटेड बाय ऑल स्टार स्पोर्ट्स आणि सपोर्टेड बाय महाकाल स्पोर्ट्स यांच्या अंतर्गत यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीस आली आहे. आणि हा महामुकाबला या स्पर्धेतील
आरव 11 आणि रुद्र 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर साहिल. अखूट टप्प्याचं चेंडू यावेळी मात्र साहिल कडनं. पावसाळी रबर बॉल म्हटल्यानंतर अखूट टप्प्याचा चेंडू नेहमी वारंवार वापर केला जातोय, त्याचाच प्रयत्न, परंतु वन बाउन्स आणि त्यानंतर चेंडू वाईड घोषित केला. उंची जास्त. पंचांची करडी नजर आपण पाहिली तर या स्पर्धेमध्ये अगदी जबरदस्त पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखी एक पंचांकडनं निर्णय येतोय. सेकंड बाउन्स आणि नोचची खूण पंचांकडनं. फ्री हिटची संधी. सुदर्शन चक्र फिरवलं गेलं म्हणजे यावेळी मात्र जोरदार बॅट फिरवायला नूरला हरकत नाहीये. फक्त रनआउटची संधी असेल या चेंडूवर. उघडा डोळे बघा नीट. या पुढचा चेंडू फ्री हिट. आणखी एक त्याच प्रकारचा तेज तर्रार मारा. साहिल पराते आपल्या प्लॅनवर अगदी स्टिक राहताना आणखी एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. जबरदस्त. गोलंदाजीचा वेग एवढा आहे की विकेट किपरच्या मागे जसे फुटबॉलचे दोन खांब असतात ना, त्या प्रकारचे फिल्डर लावले गेले. एवढा तेज वेगवान मारा करतोय साहिल पराते, कॅप्टन ऑफ द आरव 11. या टीमचा कॅप्टनचा वेग पहा, अप्रतिम होता. दोन चेंडू वाईड फेकल्यानंतर दोन चेंडूने मात्र स्क्वेअर चेंडूची पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपात रिकव्हरी केली गेली. साहिल पराते आरव 11चा कर्णधार आपण पाहतोय. समोर नूर. मागच्या मॅच मध्ये ज्याने 6 बॉल 6 षटकार लगावले. यावेळी मात्र लोडिंग होते. चेंडू फसलाय, फटका बसलाय. संकेत आंग्रे चेंडूच्या खाली. यावेळी मात्र संकेत चुकी करणार नाहीये आणि माघारी परतावं लागते. आणखी एक मोठा झटका. जोरात टाकण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा वाईडिश होतोय. चेंडू टाकायचा होता पारलेला. चेंडू गेला कुरलेला आणि आणखी एक अवांतरच्या स्वरूपात खूण. यावेळी मात्र आणखी एक धाव बहाल केली गेली. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू समाप्त झाले या ओव्हरचे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. सचिन रायसाठी तेच तर्रार मारा होता. विकेट किपरलाही चेंडू भेटत नाही. अक्षय कुडकर विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये एवढा तेज मारा करताना आपण पाहतोय कर्णधाराला. जबरदस्त गोलंदाजी. और यहाँ पे हमारे साथ में स्टेज के ऊपर जुड़ चुके हैं परशुराम सिरसागर जी. उनका हार्दिक स्वागत है. मॉनसून धमाका लीग 2026 ग्रैंड फिनाले. अगली गेंद साहिल की बहुत ही अच्छे तरीके से किया है. फील्डर आते हुए और यहां पे कैच का अटेम्प्ट जरूर किया था. वहां पे रनआउट का मौका बन सकता था. वहां पे मानव थोड़ा सा और एफर्ट आपको डालना चाहिए था वो, क्योंकि वो कैच थी. बेबी एवी शानदार, बिल्कुल शानदार गेंदबाजी हो रही है यहां पे. साहिल 1 ओवर 5 गेंदे और मात्र 18 रन खर्च करते हुए अपनी टीम के लिए. स्कोरबोर्ड बढ़ता हुआ 35 रन विथ लॉस ऑफ 2 विकेट्स 2.5 ओवर्स. अभी भी 13 गेंदों का बड़ा स्ट्रोक जरूर लगाना चाहते थे वहां पे सचिन राय, पर 1 रन से ही संतुष्टि दिखानी होगी. यहाँ पे शानदार गेंदबाजी. एक बार जोरदार तालियां साहिल पराते के लिए.
इसी बीच स्ट्राइक रोटेट करते हुए एबी और अंपायर का इशारा वाइड बॉल। एक अतिरिक्त रन विकास। लाइन में आने में थोड़ा सा समय जरूर लगता है, पर एक बार लाइन में आने के बाद में शानदार गेंदबाज विकास। लेफ्ट आर्म मीडियम फास्ट गेंदबाज। देखना होगा अक्षय भोसले ओपनिंग से बैटिंग कर रहे हैं। अभी तक 7 गेंदों में 21 रन, 3 षटकार लगा के बैटिंग कर रहे हैं। बड़ा प्रहार जरूर करना चाहते थे। एक और दिशाहीन गेंद, खराब गेंदबाजी हो रही है यहां पे विकास। एक और अतिरिक्त रन, मतलब 3 अतिरिक्त रन अभी तक आ चुके हैं इस ओवर में। अभी तक एक भी गेंद हुई नहीं है। कुछ कान मंत्र जरूर देना चाहते हैं साहिल, द आइकॉन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। बहुत ही अच्छी गेंदबाजी उन्होंने करी है। मात्र 18 रन खर्च करते हुए अपने 2 ओवरों में। 3 ओवरों की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड 39 रन विद लॉस ऑफ 2 विकेट। विकास बेहतरीन गेंदबाजी। इस बार पकड़ा है लाइन, आए है लाइन में और आया है डॉट गेंद, बिंदी गेंद। वहां पे अक्षय भोसले 3 षटकार, मैन फ्रॉम भीमनगर 3 षटकार जरूर लगा के अभी भी बैटिंग कर रहे हैं। क्या इस ओवर में 1 और 2 षटकार लगा सकते हैं? देखना होगा अगली गेंद के ऊपर। फुल टॉस गेंद जरूर थी यहां पे, हल्के हाथों से ग्लांस किया है। 1 रन के लिए दूसरा रन का अटेम्प्ट जरूर करना चाहते थे वहां पे, पर 1 ही रन से वहां पे संतुष्टि। स्ट्राइक पे होंगे सचिन राय। विकास अपनी लाइन पकड़ते हुए, अभी ऐसा लग रहा है कि 8 नंबर की गाड़ी 8 नंबर पे ही आ रही है विकास की। 2 गेंदों में 4 रन खर्च करते हुए। और जो भी पहाड़ के यहां पे दर्शक खड़े हैं उनसे निवेदन है कि कृपया करके आगे आ जाओ, ट्रैक के ऊपर आ जाओ, पहाड़ के नीचे। बेहतरीन गेंदबाजी यहां पे, बहुत ही अच्छी लाइन जरूर थी, पर फिर से थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी हो रही है। एक और एक्स्ट्रा अतिरिक्त रन, मतलब 3 एक्स्ट्रा गेंदे फेंक रहे हैं विकास। 4 रन एक्स्ट्रा खर्च करते हुए अपनी टीम के लिए। फुल टॉस चेंडू सचिन रायसाठी। यावेळी मात्र फुल टॉल वसूल करायचा होता। रोहित सावंत चेंडूच्या खाली, स्ट्राइक रोटेट होते। एका धावेने पाहिलं तर 42 धावा झाल्यात आतापर्यंत। 3 चेंडू समाप्त झालेत। विकास गोलंदाजी ट्रॅकवर आणि अजूनही अक्षय भोसले 9 चेंडू 22 धावांवर खेळताना आणखी मोठी पारी आपल्या संघासाठी खेळेल का स्वतः कर्णधार? अक्षयचा हा चेंडू अगदी गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना उमेश फक्त बघत राहील। क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक आणि चेंडू चाललाय सीमा रेषे पार येत। थँक्यू। आदरणीय परशुरामजी क्षीरसागर यांचं आमच्या रंगमंचावर व्यासपीठावर आगमन झालंय। धन्यवाद परशुरामजी। अगदीच नियमित क्रिकेटसाठी सहयोग देणारे परशुरामजी क्षीरसागर आमच्या समोर जुळले गेलेत। प्रेसिडेंट ऑफ द कुरार प्रीमियर लीग मिस्टर परशुरामजी क्षीरसागर सर यांचं आगमन आपण पाहतोय। त्यांच्या आगमनाने आपण ही फायनलची अंतिम महामुकाबल्याची मॅच पाहतोय।
अगदी परशुराम सरांची उपस्थिती वंदनीय असेल आमच्यासाठी, नियमित सपोर्ट करणारे परशुरामजी. नेक्स्ट बॉल, फुलटॉस होता, फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न, परंतु आज सचिन रायच्या बॅटमधनं चेंडू येत नाहीये, परंतु पंचांनी इथे दंडित करताना नो चेंडू येतोय. म्हणजे नो जेव्हा चेंडू येतो सोबत फ्री हिट घेऊन येतो. आता मात्र आली लहर आणि कैला कहर या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. या फ्री हिट मध्ये प्रेक्षकांसाठी मोठा फटका येण्याची संधी. उघडा डोळे बघा नीट. आणि यानंतरचा चेंडू फ्री हिट 49 झालेत. 49 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. अंतिम चेंडू असेल हा. अक्षय भोसले ऑन द ट्रॅक. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अक्षय भोसलेला. एबी बेबी. अक्षयच्या बॅट मधनं चेंडू चाललाय दूरपर्यंत, परंतु अक्षयच्या खाली, चेंडूच्या खाली अक्षय. रनआउटची संधी बनता बनता राहिली आहे. फटका फसलाय. फ्री हिटची संधी होती, फक्त एकच धाव घेतली गेली आणि षटक समाप्त झालं. चौथं. 50 धावा झाल्यात. अंतिम 6 चेंडू बाकी असतील. अंतिम 6 चेंडूवर 20 धावा बनवल्या तर 70 धावा अगदी सक्सेस. चांगलं टार्गेट असेल या महामुकाबल्यासाठी, कारण समोरचा संघ पाहिलात ना तर आरव 11 या संघामध्ये अनेक असे खेळाडू आहेत जे लीलया सामना एक हाती परतवू शकतात. रोहित सावंत, अक्षय कुडकर, साहिल पराते, अनेक खेळाडू आहेत आरव 11 कडे. आणि 70 धावा अगदी जबरदस्त असतील या फायनलच्या मुकाबल्यासाठी. अंतिम षटक घेऊन येणार कोण? चला लवकर करायचंय, गावकी भावकीची मीटिंग संपवायची आहे. आरव 11 कर्णधार साहिल, आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अंतिम 6 चेंडू असतील. महामुकाबल्याची पहिली इनिंग आपण पाहतोय. तमाम क्रीडा रसिकांना पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. जे जे इथे उपस्थित असतील त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जे जे आमच्या या DK Sport Live.in वर लाईव्ह बघतायत त्या सर्व क्रीडा रसिकांचंही सहर्ष स्वागत. आपलाही डिजिटली सपोर्ट आम्हाला या मलाडच्या क्रिकेटसाठी नेहमीच लाभतो. या सर्व क्रीडा रसिकांचं मी हर्षद रेडकर आणि प्रसादजी देसाई यांच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मलाडच्या क्रिकेटसाठी अगदी मान्सून धमाका लीग, ऑल स्टार स्पोर्ट्स प्रेझेंटेड आणि महाकाल स्पोर्ट्स सपोर्टेड आपण ही स्पर्धा, आणि ही स्पर्धा अगदी अंतिम मोक्याच्या क्षणी शेवटच्या सामन्यापर्यंत आली आहे. 4 षटका समाप्त झाली. अंतिम 6 चेंडू, 5वं षटक प्रगतीपथावर असताना 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक घेऊन मानवचा पहिला चेंडू. यावेळी मात्र ना आव देखा ना ताव देखा, यावेळी मात्र सर्व भाव खाऊन गेलाय. एबी बेबी. लकी विनर को यहाँ पे ऑल स्टार की तरफ से एक टी शर्ट दिया जाएगा. और इसी के साथ में फिर से एक बार पुल अगली गेंद शॉर्ट पिच डिलीवरी थी यहाँ पे चीकू. यहाँ पे उन्होंने फील्ड किया है. 1 रन बाकी तो कंप्लीट किया है. देखना होगा. यस, 1 रन बाकी जरूर कंप्लीट किया है. एक और विकेट का पतन होता हुआ यहाँ पे अपनी विकेट को सैक्रिफाइस करते हुए सचिन राय. अगले बल्लेबाज आते हुए अविनाश.
स्कोर बोर्ड की तरफ रुक करते हैं। स्कोर बोर्ड 4 गेंदे, सॉरी 4 ओवर 3 गेंदे की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड 61 रन। बेलीची नागिन निघाल. मानवचा चेंडू एबी साठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप मिड विकेट मध्ये, किशन दिसतोय तिथे, परतफेकी पर्यंत डेंजर एंड वर एबी आणि यावेळी मात्र परतावं लागेल माघारी, जाळ्यात अडकवलंय, खराब कॉलिंग, माघारी येतोय एबी. कॉम्बॉक्स मधनं सेट केलं होतं आणि त्याच्यासाठी 8 धावा कमी पडतायत, 2 मोठे फटके येणं गरजेचं. चंदूच्या बॅट मधनं चेंडू तर हवेमध्ये, साहिलच्या हातामध्ये, अजून एक विकेट. और अगर स्टेडियम पार किया तो 2,000 रुपए का पारितोषिक यहाँ पे विशाल कनौजिया की तरफ से। अंतिम चेंडू बंटीच्या बॅट मधनं वाजवली आहे यावेळी तर बॉलरची घंटी. बंटीच्या
हा अंतिम मुकाबला. तुमचा सगळ्यांचा सहर्ष स्वागत पुनश्च एकदा मालाडच्या या भूमीवर. अंतिम सामनो तुमच्या सर्वांच्या समोर आपण बघतो. 69 धावांचा टार्गेट, 69 उलटो पुलटो नंबर यावे मात्र. अंतिम महामुकाबल्यात नक्कीच आपण पाहतोय आमच्या समवेत KPL प्रेसिडेंट आदरणीय परशुरामजी क्षीरसागर. परशुरामजी, कसं वाटतंय या मैदानामध्ये आपण या अंतिम महामुकाबला? आणि अगदी आनंद लुटताना आपण पाहतोय परशुरामजी सर. महा अंतिम मुकाबला, प्रेडिक्शन करू शकता का परशुरामजी, कोणता संघ जिंकू शकेल? 69 धावा आहेत आतापर्यंत 5 ओव्हर मध्ये. नक्कीच आपल्याला फक्त मत नोंदवायचंय, बाकी खेळाडू काम त्यांचं पूर्ण करतील. पहिला चेंडू रोहित सावंतच्या बॅट मध्ये निघालाय चेंडू, आणि चेंडूची काय अफलातीन खतरनाक फिल्डिंग होती. थोडंसं सांभाळायचंय, खेळाडूने स्वतःची काळजी घ्यायची आहे. चेंडू ऑल ओके, चांगला फिल्डर आहे, नेहमीच 100% देण्याचा प्रयत्न, आणि तोच प्रयत्न आपण केलाय. महामुकाबल्याचा दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू रोहित सावंतने खेळलेला हा पॉइंटच्या डोक्यावरचा शॉट, परंतु चेंडू यावेळी मात्र पाहिलं तर चेंडूचा हा अटॅम्प्ट जबरदस्त होता. 2 धावा पहिल्या चेंडूवर. 29 चेंडू मध्ये 67 धावा होत. गोलंदाजी ट्रॅकवर सलमान. स्लिंगा ऍक्शन, काय वेग होतो यावेळी मात्र. चित्त्याक सुद्धा पाठी काढणारा वेग सलमानच्या गोलंदाजीमध्ये, आणि अप्रतिम गोलंदाजी नेहमीच करताना आपण बघतो सलमानला. आणि समोर मात्र कडवे आव्हान असताना रोहित सावंत हिटमॅन. यावेळी मात्र फायनल मॅच मध्ये हिटमॅन शो करूचो लागतो. समोर जर पाहिला तर अक्षय कुडकर द बायकर मॅन, मलाडचं आणखी एक जबरदस्त खेळाडू. चेंडू अपिश होतो, परंतु यावेळी मात्र चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क न होता चेंडू निर्धाव येता. पोलांडो चेंडू, कुवांडो चेंडू मैदानाच्या आतमध्ये. महाअंतिम मुकाबल्यात सलमान का जर कोणीतरी तोडला असत ना तर ते चांगल्या बॅटरने, परंतु अजूनपर्यंत असो बॅटर आपण बघू नाही. जबरदस्त गोलंदाजी, आणखी एक बोकाट टाकलेलं चेंडू खोदून काढलं गेलो. रोहित सावंतच्या बॅट मधनं एक धाव तर निघाली, त्यानंतर फंबल होताना आपण बघितला, आणि अगदी हलकेच पुन्हा एकदा दुसरी धाव घेतली गेली. रोहित सावंत बघितलं तर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येताना 2 धावा घेतले गेले. या 2 धावेने 4 धावा झाले. 26 चेंडू, अजूनही 65 धावा बनवचे लागतले, आणि त्याच्यासाठी मात्र मोठे भटके येणं नितांत गरजेचं असतं. परंतु रुद्र 11 ही अशी टीम ज्या टीम मध्ये बघितलं तर चांगले गोलंदाज. स्टिंग ऍक्शन पुन्हा एकदा, परंतु टायमिंग होणार नाही. जबरदस्त वेग सलमानच्या गोलंदाजीचो, आणि या वेगचो अंदाज काहीतरी चुकताना आपण बघितला तर रोहित सावंत सारख्या खमक्या फलंदाजाक थांबवणं म्हणजे सलमानच्या गोलंदाजीमध्ये अगदीच धार असा. आता मात्र अक्षय कुडकर स्ट्रायकिंग एंडला. 5 चेंडू समाप्त झाले. व्हाईटच्या स्वरूपात कोण पुन्हा एकदा 4 नंबरची गाडी 8 नंबरला येल्यानंतर प्रेक्षकात मात्र गडबड गोंधळ झाली. त्याच्यानंतर बघितलं तर 1 धाव. या एका धावेने मात्र पुन्हा एकदा धावफलक वधारलो. अंतिम चेंडू असतो 5 धावा. सलमानचं या पुढचा चेंडू अगदी मोक्या जो असतो अंतिम चेंडू भैरवी घालणारा चेंडू असतो या षटकातील. अगदी जबरदस्त होतो, खेळून काढलं. चान्स बनताना मात्र डेक्को तिथे होतो. डेक्कोला देखो बघावं लागेल. हा चेंडू चाललाय सीमा रेषे पार, येतोय चौकार. अप्रतिम चौकार आपण पाहिला. नक्कीच आपण पाहिलं तर मिथिलेशजी पाठकने प्रेडिक्शन केलं होतं. बॉलिंग साइड अगदी पुरा पॅक होती रुद्राची, आणि रुद्रा 11 हा संघ फायनलला येणार हे प्रेडिक्शन महाकाल स्पोर्ट्सचे ओनर मिथिलेशजी पाठक यांचं, आणि ते मात्र आपण इथे पाहतोय. त्यानंतर मात्र ऑगस्ट मध्ये आपण पाहणार आहोत 9 धावा. 10 धावा झाल्यात. 10 धावा. ऑगस्ट मध्ये आणखी एक मोठी टुर्नामेंट येणार आहे आपल्या सर्वांच्या भेटीसाठी याच मैदानामध्ये. महाकाल स्पोर्ट्स ऑर्गनाइज मोठी स्पर्धा ऑल इंडिया ओपन चे आयकॉन इथे येणार आहेत.
चलो थैंक यू डीजे। अगली ओवर लेके आ रहे हैं नूर मोहन। 24 बॉल्स 59 रन रिक्वायर्ड। पटकी हुई गेंद जरूर थी, क्या ये कैच का मौका बनेगा? नो मैंस लैंड में वन बाउंस, और यहां पे अक्षय कुड़कर को अपनी विकेट गंवानी पड़ेगी। खराब वहां पे कॉलिंग में कहना चाहूंगा, अक्षय कुड़कर अपने साथी फील्डर को ऊपर बिल्कुल ध्यान नहीं था और एक आसानी से विकेट अपना गंवाते हुए इस बड़े मुकाबले में मेगा फाइनल। चलो बैक टू द मैच। एक बड़ी विकेट यहां पे रन आउट के चलते। अगली गेंद साहिल के लिए, और साहिल आए और साहिल ने इस बॉल को भेजा है आउट ऑफ द पार्क। भेजने की बिल्कुल उम्मीद थी वहां पे। बहुत ही शानदार कैच, नजीब सॉरी सलमान, सलमान थे वो प्लेयर, सही समय पे वो जंप लिया। वन ब्रिंग्स टू, और ये कहावत सच होती हुई, एक के साथ में एक फ्री। एक और झटका लगा है यहां पे, जोर का झटका, और एकदम जोरों से लगता हुआ आरव 11 की टीम को। आइकॉन प्लेयर सचिन पराते आउट ऑफ द ग्राउंड। साहिल पराते, माफ कीजिए। गोलंदाजी ट्रॅकवर नूर मोहन जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहिला। ओके, नूरने जर 2 विकेट काढले तर शमशाद भाईकडनं 2000चं पारितोषिक असणार आहे। हा चेंडू पाहिला तर वाईड होतोय। आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले नूरने, आणि 1 विकेट तर घेतली, आणखी 1 विकेट घेतली, अजून 2 विकेट जर घेतले तर 2000 रुपये नूरसाठी प्राइज आलंय शमशाद भाईकडनं। या पुढचा चेंडू, चेंडू जबरदस्त, त्यापेक्षा देखणं फटको, आणखी एक जबरदस्त फटको येता, लांब लचक सिक्सर।
24 धावा झाल्या आहेत स्कोर बोर्डवर. आणखी एक जबरदस्त चेंडू. सलमानची ही ओव्हर अगदी जबरदस्त असते, बघण्यालायक असते ओव्हर, कारण बघितलं तर या गोलंदाजा अजूनही कोणीतरी मारू नये. बिल्कुल, और मात्र 15 रन प्रति ओवर के हिसाब से अगर रन बनाते हैं, 3 ओवरों में 45 रनों की आवश्यकता है. दो ओवरें टारगेट कर सकते हैं. अगली गेंद तेज तर रहा रबर, बहुत ही अच्छा शॉट वहां पे, पर एक ही रन से वहां पे संतुष्टि होनी पड़ेगी. शानदार गेंदबाजी हो रही है यहाँ पे रुद्र 11 की तरफ से. आरव 11, 25 रन, 3 विकेट जरूर गवाई है. 2 ओवर 2 गेंदें हो चुकी है. 16 गेंदों में 44 रनों की आवश्यकता. एक और बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, एक अच्छा स्ट्रोक लगाया है जर्सी नंबर 10 आदित्य, पर इस बार कोई भी संपर्क नहीं हुआ. सीधा विकेट कीपर के दस्तानों में. बंटी शिंदे जैसे हम कहते हैं मास्टर माइंड, जब गेंद के अंदर रहते हैं. देखिए क्या शानदार गेंदबाजी, बहुत अच्छी लाइन पर. इस बार थोड़े से दिशा से भटकते हुए अतिरिक्त कुछ करना चाहते थे वहां पे सलमान, और वाइड गेंद, अंपायर का इशारा. 15 गेंदों में 43 रनों की आवश्यकता है. ये रनआउट का मौका बिल्कुल नहीं. मैच इज ऑन फॉर आरव 11. अभी भी 14 गेंदों में 42 रनों की आवश्यकता. 42 रनों की आवश्यकता मतलब 14 गेंदों में लगाने होंगे 6 षटकार. अगर आप 6 षटकार लगाने में सफल होते हो तो इस मैच को अपने नाम कर सकते हो, ट्रॉफी पे अपना नाम लिख सकते हो. आरव 11 और यहां पे रोहित सावंत, कुछ खासी कनेक्शन हो नहीं रहा है, तकलीफ में लग रहे हैं रोहित सावंत. और आरव 11 उम्मीद करेगी कि फिजियो जल्दी से जल्दी आई. अगली गेंद, बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे वहां पे, 1 रन भाग के तो कंप्लीट किया है. दूसरा रन, और यहां पे और खराब फील्डिंग, और इसी के साथ में आता हुआ एक चौकार 4 रनों के लिए. यश के पहले मैच में 1 ओवर में 3 विकेट जरूर चटकाई है रोहित सावंत. मैन इन फॉर्म, हाईएस्ट रन स्कोरर ऑफ दिस टूर्नामेंट. अभी तक
180 रन बना चुके हैं रोहित सावंत, द रोहित मैन, रन मशीन रोहित। डेको अभी भी 12 गेंदों में 37 रनों की आवश्यकता है, मतलब अभी भी 5 षटकार लगाने होंगे। ये क्या, ये आएगा सिक्सर नंबर 1? नो, यहां पे पहली गेंद पे एक और झटका, जोरों का झटका एकदम जोर से लगाते हुए डेको और पवेलियन का रास्ता, वहां पे रोहित चलने वाला उजलने दे तेरी निगाहों को उजलने दे। का बड़ा स्ट्रोक जरूर लगाना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं हुआ है। नौ गेंदों में 36 रनों की आवश्यकता, मतलब 9 गेंदों में 5 षटकार लगाने होंगे। आदित्य बहुत शानदार एक स्ट्रोक लगाया था, और यहां पे थोड़ा सा जजमेंट में एरर होता हुआ वहां पे डेको। तो मैं जैसे कह रहा था कि 36 रनों की आवश्यकता है 9 गेंदों में। 9 गेंदों में अगर 5 षटकार लगा सकते हैं तो इस मैच को अपने नाम कर सकते हैं, ये ट्रॉफी के ऊपर अपना नाम लिख सकते हैं। आदित्य ने एक षटकार जरूर लगाया है, उसी प्रकार का स्ट्रोक खेलना होगा। अगली गेंद डेको की, यस, परफेक्ट स्ट्रोक आता हुआ, जरूरत थी और जरूरत के समय एक आया। विकेट आया, उसके बाद एक सिंगल और उसके बाद 2 षटकार।
बंड्या हा चेंडू अगदी महत्वाचा असेल या सामन्याचा. आणखी सामना जर टाईट बनवायचा असेल रुद्र 11ला तर हा चेंडू अगदी मोक्याच्या ठिकाणी पडावा लागेल डेक्कोचा. समोर मात्र आदित्य जबरदस्त बॅटिंग करतोय. आणखी एक चान्स बनला असता, गती कमी केली आहे, पंचांकडे अपील करण्यात येते. पंच यावेळी मात्र षटक समाप्त होतंय. आता मात्र 6 चेंडू शिल्लक राहतील. ट्रॅकवर 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. चिकू स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू खेळल्यानंतर एकच धाव घेतली गेली. पुन्हा एकदा चंदू आपल्याला दिसतोय स्ट्राईक की क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण थ्रू आउट दी टुर्नामेंट चंदूने केलंय. आता मात्र 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. या 5 चेंडू मध्ये 4 षटकार लगावे लागतील. आदित्य हे मात्र स्ट्रायकिंग एंडला दिसतोय. आदित्यच्या बॅट मध्ये सिक्सरची बरसात झाली आहे. आणखी 4 सिक्सर येणं गरजेचं, परंतु समोर कडवा आव्हान. बेबी एबी गोलंदाजी ट्रॅकवर महाकाल एंडच्या दिशेने. सिक्सर नंबर 1 लोडिंग होताना आणि येतोय लांब लचक सिक्सर. थँक्यू डीजे. आदित्यने जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचं पारितोषिक ऑल स्टार स्पोर्ट्स यांच्या मार्फत आदित्यसाठी असणार आहे. मॅच जिंकवली तर मॅचचा हिरो बनवण्यासाठी आणि एक टी शर्ट ऑल स्टार स्पोर्ट्स कडनं प्रेझेंट करण्यात आलंय. आता मात्र 17 धावा पाहिजेत 4 चेंडू मध्ये. बिल्कुल यहाँ पे क्या सुपर ओवर हो सकता है उसकी उम्मीद भी है. देखना होगा, अभी तक एक भी सुपर ओवर हुआ नहीं है इस पूरे टूर्नामेंट में. अगली गेंद ये भी की एक और आता हुआ कनकनी स्ट्रोक पर वहां पे बीच में खड़े मिले वहां पे सचिन राय और पवेलियन का रास्ता. यहां पे सचिन राय ने उनको दिखाया. शानदार स्ट्रोक जरूर था, बहुत ही शानदार स्ट्रोक्स लगाए आदित्य ने. एक बार जोरदार तालियां. दर्शकों से निवेदन है कि अगर आपको आदित्य की बैटिंग पसंद आई है तो एक बार जोरदार तालियां आदित्य के लिए. देखिए आप मैच यहां से अगर जीते नहीं जीते पर आपने सभी दर्शकों का दिल जरूर जीत लिया है आदित्य. बहुत ही शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन. दर्शक का बहुत बहुत धन्यवाद. सारे ही दर्शकों का कहना चाहूंगा, फिनाले 3 गेंदों में 3 षटकार अगर लगा सकते हैं विकास तो 1000 रुपए का पारितोषिक ऑल स्टार्स की तरफ से. और यहां पे डॉट गेंद, मात्र औपचारिकता ही. अगर गेंदबाज कुछ गलती नहीं करे और यहां पे मैं कहना चाहूंगा जो प्रेडिक्शन
महाकाल स्पोर्ट्स के ओनर मिथिलेश पाठक ने किया था, वो होता हुआ दिख रहा है। अगली गेंद, बड़ा स्ट्रोक आता हुआ, पर एक ही रन से वहां पे संतुष्टि। आखिरी गेंद, औपचारिकता ही बचेगी। डीजे, आर यू रेडी? आखिरी गेंद इस सीजन की मानसून धमाका लीग ऑल स्टार प्रेजेंट। ये आता हुआ एक खनखनीत 6 रन चीकू के बल्ले से, पर मैच को जीत लिया है यहां पे रुद्र 11। Everybody knows that Bravo a champion. Champion. आरव आरव 11 और रुद्र 11 कृपया करके स्टेज के पास में आइए।